महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री क्लूं धनधनं देहि माम. ओम धनदाय नमस्तुतं निबिपमादिच भवन्तु तत्व प्रसादमाने. धनधान्यदी संपत्त मन लावून ऐकावी, धान्यात ठेवावी. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापर युगाची अधिष्ठाची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू, शूर व प्रदादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता, आनंद देत होता. राजाच्या स्त्रीचं नाव सुरचंद्रिका होतं. नाव चांगले, पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वेश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडणं होई. भांडणानं वैतागली. रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला दिसला सुवासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्याच्या बरोबर तिनंही व्रत केलं. दुःख विसरली, दारिद्र्य गेलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला. पण भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वानं ती फुगली. गरिबांना विसरली. तोऱ्याताठांना फुगली. दासदासींवर रागावली. एकदा काय झालं, देवीच्या मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्माची आठवण द्यावी, ओळखती की नाही हे पाहावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही कौतुक करी तिचे लाड पुरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं शांबाला. एके दिवशी काय झालं, देवीनं म्हातारीचं रूप घेतलं. फाटकं वस्त्र नेसली. माथी मळवट भासला. हाती काठी घेतली. काठी टेचीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली. अरे, आहे का कोणी घरात? कोणी घास देईल का? दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, कोण ग तू? आलीस कोठून? काय काम काढले आहे? तुझं नाव काय आहे? गाव कोणतं? तुला हवं काय? मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला. द्वारकेहून आले ग. राणीला भेटायचं. कुठे आहे ग तुझी राणी? दासी म्हणाली, राणी साहेब महालात आहेत. सख्यांशी गप्पा मारत आहेत. त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील. तुला ग त्या कशा भेटणार? काय तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील, उणादुणं बोलतील. त्यांच्या सख्यांशी तुला हसतील. तू जरा ओढशीला बस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना. म्हातारी रागावली. मन संतापली. तुझी राणी पैशाला भाळली, माणुसकी विसरली, दारिद्र्य मेली. आज झाली राणी, पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना. मीच तिला व्रत सांगितलं देवीचं. देवी आज ते केलं, पण राणी पदावर बसली. देवीला आठवणही राहिली नाही. गर्व झाला संपत्तीचा, पैशाची धुंदी आली. गोरगरिबांची पर्वा नाही. थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी. म्हातारी गरीब अन भिकारी. तिला कोण ग विचारतंय? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, ते व्रत मला सांगाल, मी ते नेमानं करीन. उठणार नाही, मागणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली. काठी टेकी निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली, आजी रागवू नको. चुकली माझी आई. तिच्या वतीनं मी क्षमा मागते. कृपा करा. दिलेला शाप मागे घ्या. पाया पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार. तोच राणीमाडीवरून दाराशी येते तर म्हातारी दिसली.
राणी ओरडली, "ए थिरडे, कोणाला ग कशाला ग आलीस? जा इथून, उठ म्हणते ना, जातीस की नाही? दुसरी घरं नाही दिसली तुला?" म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरवले, कपाळावर आठ्या पसरवल्या. ती तडक घराबाहेर पडली. दासीनं लक्ष्मीव्रत केलं, तिची स्थिती सुधारली. दासी पण गेलं, संसार सुखाचा झाला. पण पुढं मार्गशीर्ष महिना आला. महिन्याच्या पहिल्या गुरुवारी श्यामबानेनं लक्ष्मी व्रतास सुरुवात केली. सगळे नेमधर्म पाळले. 4 गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी शांबालेचा विवाह झाला. राजवैभवातील शांबालेला राज्यवैभव मिळाले. हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव. सुखसमाधानानं संसार चालू होता. भद्रश्रवा व सूर्यचंद्रिकेचा राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रश्रवाचे राज्य लुबाडलं. सूर्यचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रश्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणीने कष्टाने दिवस काढत होते. भद्रश्रवा कन्येला भेटवसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं. घाईघाईने ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालाधरानं माणसं पाठवली आणायला. रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला. श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. जावयाला तसं त्यानं सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयाचं मोहार भरलेला हंडा नोकरांकडे देऊन राजासोबत पाठवलं. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईनं तिनं झाकण काढलं. आत बघते तर काय, तिला कोळसे दिसले. सूर्यचंद्रिकेने कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. ते ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठलाग करीत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वणवा भटकतच होता. सूर्यचंद्रिकेचा एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचेच आहे. सूर्यचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोहोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आली. नदी किनारी बसली, खूप दमली आहे. तिला आणायला कुणीतरी पाठवा. श्यामबालेनं सारथ्यांसोबत रथ पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघताच श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीनं तिला पैठण दिली. सोन्याच्या मोत्यांच्या दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. श्यामबालेला कडकडीत उपवास होता. दुपारची वेळ झाली. श्यामबालेने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा वास दरवळला. श्यामबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिने आईला जेवायला बोलवलं. सूर्यचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवास करीन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवार व्रत केलं. ते आईनं पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोहोचवायला श्यामबाला सोबत गेली. 4 दिवसांनी श्यामबाला निघाली. मालाधर राजाने पाठविलेला पैशांचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकरांजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारत मारत वेळ कसा जात होता त्याचेही भान नव्हते. मालाधारानं विचारले, माहेरून काय आणलंस? श्यामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविलं. मालाधारानं
उत्सुकतेनं झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसलं? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथं मिळत नाही मीठ. मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचे राज्य सौराष्ट्र होतं. त्या राज्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र किनाऱ्यावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. आज शांबालेच्या सांगण्यातली खोच राजानं घेरली. तोच विचारात गुंतला. शांबाला म्हणाली, हे मीठ माझं जीवाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठातच. मीठ नसलेला पदार्थ आणणे. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. मालाधर राजा निश्चयानं उठला. त्यानं आपले सेवक सासऱ्यांकडे पाठवले. त्यांना बोलावून घेतलं. भद्रश्वाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रश्वाने अनुमती दिली. मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं. सेनापती आले. त्यांनी मालाधराला वंदन केले. आज्ञा करावी महाराज. ते म्हणाले, भद्रश्वाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकांच्या हातावर हंड्यातला मिठाचा खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजवायला सांगा. राजाची आज्ञा केली तशी सेनापतीनं व्यवस्था केली. दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रश्वाचं राज्य पुन्हा मिळालं. मालाधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. तो पोत्यात भरून मालाधराकडे आणला. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रश्वा सूरजचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवार. शांबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईचा उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वानाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस, मंगल मुहूर्ताचा दिवस. मालाधरानं भद्रश्वाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्यानं या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. ही आजन्म पाळला. घरची परिस्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशातून अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरलं. अशी 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफल संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावं. त्याचं घर सदैव आनंदित राहावे आणि लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.